यानंतर बातमी नांदेडमधली आहे। शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य असल्याचा प्रकार नांदेडमधल्या किनवटमधून समोर आलेला आहे। स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही इथे नाहीये। अस्वच्छ पाणी आणि निकृष्ट पोषण आहाराच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी आवाज उचललाय। नियमानुसार जो पोषण आहार दिला गेला पाहिजे तो मिळत नसल्याची तक्रार यावेळेला विद्यार्थ्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाकडे केलेली आहे। आश्रमशाळेमध्ये आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय। शाळा व्यवस्थापनानं थातूरमातूर उत्तर दिली। आदिवासी प्रकल्प विभाग यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आम्ही आश्रमशाळा किनवट येथून बोलत आहे। हे आम्ही जे झोपतो हे प्रकरण घडलेलं आहे ते आज पी ऑफिसवर जे प्रकरण घडलं ते याच्याच मुळे म्हटलं की हे थुंकलेलं आहे असं झोपायचं खाली। सध्या मेसची बिन हे फॅन पण नाही सध्या। आम्ही समजे मुलं काही की घोड्या होऊन काही ऑफिसला गेलो तेव्हा लेट झालं। काल रात्री काही की 9 वाजता 10 वाजता जेवण झालं तर आमचं। आणि सर आमचं म्हणलं तर काही की टायमावर काही की आपलं पाणी ना आंघोळीला एकच पाणी एकच टाकं तर आंघोळीला एकच पाणी प्यायला एकच बाथरूम सर बाथरूमला तर काय 2 तास वापरायला। आणि काही की ते ओपनिंग अजून दुसरी बार ओपनिंग नाही केली। फक्त 15 ऑगस्टला फक्त काही की दाखवायचा डबा ओपनिंग आहे होण्याची संध्याकाळी बंद करून टाकली सर।